मनात येत आहे ना आता हा खेळ थांबावा. आता सहन होत नाही ना रे. दमलायस ना. सगळं संपलं असं वाटतंय ना. अरे वेड्या, क्षणभर थांब. तुला वाटतंय तू एकटाच आहेस, पण तू हे कसं विसरलास की जेव्हा जगातले सगळे हात हळूहळू निसटून जातात, तेव्हाच हा ब्रह्मांड नायक तुझा स्वामी तुझे बोट पकडण्यासाठी पुढे सरसावतो. तुझ्या आयुष्यातल्या या अंधाऱ्या वळणावर तू थांबलायस. डोळ्यात पाणी, मनात प्रश्न आणि हृदयात भीती. आता पुढे काय? हे सगळं माझ्याच वाटायला का? मी कुठे चुकलो? हे प्रश्न विचारण्यात तू चुकीचा नाहीस, पण उत्तर शोधताना तू माझ्याकडे पाहणं विसरलास. अरे मी इथेच आहे. तुला वाटतंय तुझी अडचण फार मोठी आहे. होय आहे, पण लक्षात ठेव, ती माझ्यापेक्षा मोठी नाही. ज्या परमशक्तीने आकाश पसरवलं, समुद्रांना मर्यादा घातल्या आणि काळालाही बांधून ठेवलं, या शक्तीसमोर तुझी अडचण फक्त एक परीक्षा आहे, शिक्षा नाही. तू म्हणतोस स्वामी सगळं करून पाहिलं, प्रार्थना, प्रयत्न, संयम, काहीच उरलेलं नाही. अरे वेड्या, जेव्हा तुला वाटतं काहीच उरलेलं नाही, तेव्हाच माझा खेळ सुरू होतो. कारण माणसाचं बळ संपतं तेव्हाच देवाचं बळ प्रकट होतं. आज तुझ्या हातात कंप आहे. तो थरथरणारा हात माझ्या हातात दे. डोळे झाक. हो असाच. आता उठ आणि संकटाच्या डोळ्यात डोळे टाक. भीतीने नाही तर विश्वासाने आणि ठामपणे सांग, माझा विषय आता स्वामींनी हातात घेतलाय. आता तुम्ही लांब राहा. असं बोलताना आवाज थरथरला तरी चालेल, डोळ्यात पाणी आलं तरी चालेल, पण शब्द ठाम असू दे. कारण तू एकटा बोलत नाहीयेस. माझं नाव त्या शब्दामध्ये आहे. तुला माहिती आहे तुझी सगळ्यात मोठी चूक काय आहे? तू स्वतःला कमजोर समजतोस. अरे ज्यांच्या पाठीशी मी उभा आहे तो कमजोर कसा असू शकतो? तू पडला आहेस, हो, पण पडणं म्हणजे संपणं नाही. पडल्यावर उठणं शिकवण्यासाठीच तर मी तुला थांबवतो. कधी कधी मी तुझी वाट अडवतो, कारण पुढची वाट तुझ्यासाठी धोकादायक असते. कधी कधी मी तुला रिकामं करतो, कारण जे देणारं आहे ते ठेवायला जागा हवी असते. तुला वाटतं मी गप्प आहे, पण मी गप्प नसतो. मी तुझ्यासाठी परिस्थिती मांडत असतो. ज्यांना तू आपले समजलास त्यांनी साथ सोडली. हो दुखलं ना, पण ऐक, जे तुझे नव्हते ते गेले. जे तुझे आहे ते अजून यायचे आहे, आणि जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठे आहे. तू म्हणतो स्वामी आशा पण आता उरली नाही. अरे आशा संपली असती तर तू माझ्याशी बोलतच नसतास. तुझ्या आत अजून एक ठिणगी आहे आणि ती माझी आहे. मी बसलोय ना, भिवू नकोस. तुझ्या पाठीशी उभा आहे मी. समोर चालतोय मी आणि आतून तुला सावरतोय मी. आज नाही उद्या, उद्या नाही तर परवा, पण हे लक्षात ठेव, तुझ्या डोळ्यातलं हे पाणी आनंदाचं होणार आहे. तुला पुन्हा हसताना पाहायचं आहे मला, फक्त लोकांसमोर नाही तर मनापासून. म्हणून आज इतकंच कर, डोळे मीट, मन शांत कर आणि मनात म्हण, स्वामी मी थकलो आहे पण हरलो नाही. मी घाबरलो आहे पण पडणार नाही. मी तुझा हात धरतोय, आता मला सोडू नकोस. अरे वेड्या, मी कधीच सोडत नाही. जय जय श्री स्वामी समर्थ.